कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या ग्रुपमध्ये 2 जणी तापट आहेत. हो हा हे तर कन्फर्म झालं. हो हो दोघीच तापट ती जास्त आहे सर, ती जास्त आहे म्हणजे 1 नंबर त्यांचा दुसरा नंबर आहे. आणि तुमचा 2 नंबर. नाही माझं दुसरं नाही, मी सगळ्यामध्ये मिक्स होऊन जाईल. असं नाही अच्छा त्या 1 नंबर तुम्ही 2 नंबर तापट. पण राग कुणाला आला तरी आमच्यामध्ये भाग्यश्री सांभाळून घेते, सर्वांना हसवून कॉमेडी घेते. कधी म्हणजे गाणं म्हणून देईल किंवा भजन म्हणून देईल बस झालं. Comedy. त्यामध्ये म्हणजे काही नाराज अडचण नाही नाही. आणि ती करणार funny कोणाला. action खूप Dance सुंदर पण करते करून सर. देतात. ऍक्शन म्हणजे जी हसवायचं आहे ती मी action. सगळ्यांचीच मिमिक्री करते. जशी आता हिची आहे ही अशी बोलते. कशी तर उभ्या तुम्ही उभ्या राहा. त्या कशा मी काय म्हंटल होतं ग तुला? मी असं केलं होतं का? मी तसं केलं होतं का? हिचं काम असं असते सर. यावर मग सगळ्या हसतात आणि सगळ्या मग आम्ही मग त्याच्यामुळे एकत्र येत सगळे असतो. माझ्यावर हसतात ना सर, मग मला राग नाही येणार का? बरं यांची ऍक्टिंग कशी ती सायलेंट आहे. ती तशी सायलेंट आहे सर आणि बरं, शांत silent स्वभावाची त्या- आहे. त्या- ती पण सायलेंट आहे, स्नेहा हा, सायलेंट आहे. एक सगळ्यांची ए ऍक्टिंग. तू आली नाही. जाऊ दे मी येतच नाही आता तुझ्याकडे. नाही तू आता बोलव फक्त, मी आता येतच नाही हा. पुढल्या वर्षी मी ऐकून येणारच घे, नाही अगं, म्हटलं ऐकून तिला. घे, माझं तर ऐकून घे. मला थोडा ऑर्डर होता त्याच्यामुळे मी नाही येऊ शकले. नाही तू आता बिलकुल सांगशील ना तरी पण आता मी बिलकुल येणार नाही तुझ्याकडे, समजलं का? नेक्स्ट इयरला तर मी बिलकुल हळदी कुंकवाला तुझ्याकडे येणार नाही. आणि त्या आणि मी माझ्या मिस्टरांना येऊन सांगितलं पण, मी म्हटलं हो प्रियंकाला खूप राग आलेला आहे. ते म्हणाले मला रात्री 9 वाजले होते, चलतेस का आता? मी म्हटलं नाही असू द्या आता. परत चिडायची उद्या वेळ यायची. बरं तुमच्या लग्नाला 1 वर्ष झालं. लग्न कसं जमलं? ते बघायला आले, मग त्यांना ठीक वाटलं. मग नंतर आणखी मीटिंग झाली, मग आम्ही पर्सनल पण भेटलो रेस्टॉरंटमध्ये. दोघे म्हणजे होते जे न्यू याचे होते, यंग लोक होते, त्यांचे सिस्टर इन लॉ माझ्या ननद वगैरे आणि नंदोई वगैरे होते. मग आम्हाला पर्सनली आम्ही भेटलो बाहेर जाऊन थोडंसं. काय करता आपण? मी टीचर आहे SS स्कूलमध्ये नागपूरलाच, आणि मिस्टर काय करतात? मिस्टर आहे बिल्डर आहे माझे. बिल्डर. हां माझ्या लग्नाला 4 वर्ष झाले आहेत. कसं काय? माझं अरेंज मॅरेज आहे आणि मला बघायला आले होते. त्यावेळेला मी घरी नव्हती, मला बघायला आले तेव्हा मग तुम्ही कुठे गेला होता? मी गावाला होती माझ्या मावशीकडे. आणि आमचं असं म्हणजे गावाला की नाही मंदिर असते, त्या मंदिरावर स्वयंपाक असते. आम्ही सर्वजण गेलो होतो. बस मग सकाळ झाली नाही झाली, जे फोनावर फोन यायला लागले, घरी ये म्हटलं कशासाठी येऊ, मुलगा येत आहे. आणि जे आम्ही प्लॅन केला होता ते सर्वजण रुसून बसले होते की बा आता ही चालली जाणार. आणि मग फोनावर फोन तर येतच आहे, पण कसं त्या गावावरून 5 किलोमीटर अंतरावर बस स्टॉप होतं आणि तिथनं पायदळ जावं मुलाला लागलं. तिकडेच बोलवायचं ना. यायलाच पाहिजे नाही तिकडे. आणि बस स्टॉपवर गेल्यावर शेवटी आलात ना, हो खूप उशीर झाला. लग्नासाठी आलात ना गावात. आणि मग त्याच मुलावर लग्न केलं ना. हो त्यात थांबला होता ना तो तुम्ही येईपर्यंत. वाट कसे आहेत स्वभावाने? स्वभावाने खूप छान आहे, प्रेमळ आहे, सपोर्टेड आहे. काय करतात ते? ते बँकेमध्ये आहे. आणि आपण काय करता? मी हाऊस आपण माझ्या लग्नाला 7 वर्ष झाले सर. माझ्याकडे प्रायव्हेट जॉब करतात, सिटिंग वर्किंग, आणि मी हाऊसवाईफ आहे. आणि तुमचं लग्न जमलं कसं? आमचं अरेंज मॅरेज. त्यांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव त्यांचा शांत आहे, पण मी खूप रागिष्ट आहे. तुम्ही खूप कशामुळे? रागिष्ट आहे. मला छोट्या छोट्या गोष्टीचा राग येतो. ते माझ्यासोबत नाही बोलले तर मी त्यांच्यासोबत 15 दिवस बोलत नाही. ते मी रिस्पॉन्स दिला तर ते बोलत नाही, तर मग मी पण नाही बोलत. अच्छा असं वर्ष 15 दिवसाचं टार्गेट राहते आमचं काय दोघांचं. सांगता? काय प्रेम आहे तुमचं? पण ते मला समजून घेतात, पुन्हा माझ्या जवळ येतात, प्रियांका असं नाही पण तसं मला सांगा, करायचं. एवढा तापट स्वभाव आहे ना तुमचा, हे तुम्हाला माहिती आहे ना? माहिती आहे, कॉलेज पासूनच, स्टार्टिंग पण पासूनच. का बदलत का नाही तुम्ही? आता प्रयत्न केला मी बदलण्याचा, पण ते सक्सेसच नाही होत आहे सर. पण समजा आजपासून तुम्ही एकदम स्वभावात बदल केला आणि कोणी काही केलं तरी सुद्धा न रागवता फक्त शांत राहिला, देवाचं नाव घ्यायचं आणि चालायचं. नाही हे तुम्ही करायचं ना. का समोरच्यानी? हो, मीच करणार सर. पण समजा असं खरंच तुम्ही बदल केला तर घरच्यांचं काय म्हणणं असेल? घरच्यांना चांगला आनंद होणार. नाचतील ना सगळे? नाचतील पण आणि पार्टी पण करणार ते. आम्ही जसं संडे असला की आम्ही शेतात जाऊन पार्टी करतो की नाही, सगळ्या लेडीज जातो, आमचे हस्बंड पण सोबत असतात. बरोबर. तसंच मग आमच्या घरचे त्याच्यात पण. सुद्धा तुम्ही चिडचिड करता? हो संक्रांतीसाठी जाताना त्यांचं नेचरच स्वतः काहीच घेऊन नाही आले. आता किती वर्ष आहे लग्नाला? 8 वर्ष. 8 वर्ष. तुमच्या लग्नाला किती वर्ष? माझ्या लग्नाला पण 8 वर्ष झाली सर. आणि आमचं अरेंज मॅरेजच आहे. कसं जमलं?
आमचं असंच म्हणजे बघाबघीचा कार्यक्रम झाला आणि लगेच त्यांनी मग पक्क पण केलं. अच्छा, तुम्हाला कधी इतक्या वर्षात असं हाताला हात हातवलंय का? नाही नाही, अजिबात नाही. आत्ता पण कधी त्यांना डान्स करायचं म्हटलं ना, मला डान्स खूप आवडतो, तर त्यांना डान्स करायचं म्हटलं ना ते दुरूनच म्हणतात नाही नको, हुशार दादाला आवडत असं असतं त्यांचं. तुम्हाला मला पण नाही. म्हणजे नेतात ते, त्यांना खूप आवडतो डान्स आणि मला नाही आवडत, तर नेतात. मग मी थोडेसे डान्स करून घेते त्यांचे. हो ना, थोडस म्हणजे लग्नानंतर ना, लग्नाच्या आधी नाही ना? त्यांचं लव प्लस अरेंज आहे सर तिचं. त्यांचं पण लव्ह arrange मॅरेज आहे. आहे बघा, तरी सुद्धा त्यांनी आधी नाच नाही केला. तर मला डायरेक्ट प्रपोजल लग्नासाठी आलं होतं सर त्यांच्याकडून, आणि आम्ही एका कॉलेजमध्ये होतो. मी 3rd इयरला आणि ते फायनल इयर त्यांचं होत आलं होतं, तेव्हा त्यांनी मला प्रपोज केला. काय करतात मिस्टर? ते सेल्स अँड मार्केटिंगमध्ये, फार्मामध्ये. बरं, आणि आपण काय करता? मी आधी लेक्चरशिप करायची सर, आता गृहिणी आहे. बरं, अशा तुम्ही 6 जणी आहात, बरोबर आहे. बरं, आज सकाळी तयारी करण्यासाठी 1, 2, 3, 4 या बाकीच्या तुमच्याकडे आल्या. पाचीकडे गेलो तुम्ही होतो. नाही आला. नाही तिने घरी गेला. आम्ही 5 जणी भाग्यश्रीकडे गेलो. तिने आम्हाला सर्वांना ते रेडी करून दिलं अच्छा, आणि त्यांनी- स्वतः पण रेडी झाली. ओके. मी माझ्या मिस्टरांचा टिफिन पण केला सकाळी मॉर्निंगला. मी पण यांची केला. तयारीमध्ये मुलाची तयारी पण करून दिली, आंघोळ करून दिली, त्याला शाळेचे कपडे घालून दिले आणि त्याला शाळेत पाठवलं आणि थोडी मदत टिफिन वगैरे तुम्ही का नाही बांधण्याकरिता त्यांच्याकडे गेले? सासूबाईंनी तयारी केली. मी नाही गेली सर. ह्या मग बदामदात हे करतात ना, यांना राग येतो ना, म्हणून मी माझी सेपरेटच ती काय 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 काढायची करता? यांना मग मध्ये मध्ये केलं तर राग येतो ना माझा. कोणाला? ती आहे अरे देवा, सर आज ते खरं नाही सर. तुमच्या ग्रुपचं नाव काय आहे? एकता ग्रुप. एकता का एकटाच? तुमच्या 6 मैत्रिणींमध्ये कमी खर्च करण्याचा स्वभाव कोणाचा आहे? तुमचा. जेवायला न बोलवण्याचा स्वभाव कोणाचा आहे? नाही, आम्हाला तर खूप सगळ्यांना आवडते बोलत. हो. आणि एकमेकांकडे आले की जा. खूप छान आनंद वाटतो. अच्छा, दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवायला. नाही नाही सर, आपल्या घरी आपल्या घरी बोलवायला. आपल्या घरी मला बोलवायला. वाटलं मैत्रिणी. नाही, नाही नाही, बोलवायला आपल्या घरी बोलवायला. बरं, घ्या उखाणा घ्या. लग्नाच्या वरातीत वरात झाली पिऊन तराट. रावांचं नाव घेते मी होम मिनिस्टरांच्या घरात. हा, तुम्ही. नऊवारी घालते फॅशनेबल, पदर घेते साधा, रुपेश रावांचं नाव घेते, ते कृष्ण मी राधा. होम मिनिस्टरची तयारी करण्यासाठी सर्व काम दिले मी टाकून. राहुल रावांचे नाव घेते. आदेश भाऊजी तुमचा मान राखतो. वाव. मला वाटलं आजपासून राग देणार आहे. मेरा दिल है एयर कंडीशन. चालू कर. मेरा दिल है एयर कंडीशन. उसमें किसी को भी नहीं है परमिशन, सिर्फ राहुल को है परमिशन. वो भी बिना डोनेशन, वो भी बिना डोनेशन. अरे वा. धन्यवाद. तुम्ही. चांदीच्या ताटात केशराचे पेढे, तुषाराव आहेत अगदी हुशार, बाकी सगळे वेळे. कळलं तुम्हाला? म्हणजे तुषार भाऊ चांगले ना, आमचे सर्व नवरे वेडे काय? ऐकलं का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.